आई मला पैसे दे ना. कशाला पैसे तुला आता? आई मोबाईल घ्यायचे मला. माझ्याकडे एवढे पैसे नाही. किती पैसे पाहिजे तुला? आई 3,000 रुपये दे फक्त. तुझ्या बापाने ठेवलं माझ्याकडे पैसे? हां, कसला पैसे तुला पाहिजेत? बापाच्या नाही पण मामाने पाठवलंत ना. याकडे मामाने पाठवलंच ना, मुख्यमंत्री मामाने 3,000 रुपये पाठवले, ते दे ना मला. अजिबात भेटणार नाही. फॉर्म भरायला सांगितलेला तर तेव्हा तर नुसता जा जा सांगितला तेव्हा कात काही करत नव्हता. केला नाही काय नाही तिकडं सगळा मी एकटीने केला ना. आता कसलं पैसे पाहिजे तुम्हाला? आई गप्प बसल. मी झेरॉक्स मीच आणून दिली त्या. मी किती फेऱ्या मारल्या. अजिबात भेटणार नाही. तुझ्या बापाकडून घे जा. 3,000 आलं तर ते बापाचा डोला, याचा डोला, त्याचा डोला. हां, 3,000 आलं तर मग मला सुका तरी खाऊ द्या ना. काही घ्यायचं असेल काही समजत नाही. तू काय करणार 3,000 रुपयाचा? दे ना, जाऊ दे, मी तरी मोबाईल घेतो. माझ्याकडे 3,000 कमी पडतात फक्त. एक मस्त मोबाईल आले मार्केटमध्ये. मी ले बापाकडून घे ना. बाबाने देत आई. दे ना, तू दे ना. ते 3,000 दे ना. पुढचा हप्ता झाला ना तुला, पुढचा हप्ता पडला ना, त्याचं तुला काय करायचं ते कर. आता दे मला. मी देईल, कामाला लागलो ना तर 3,000चे 6,000 रुपये देईल, डबल देईल बस. नाही नाही, अजिबात नाही भेटणार. आता मला आता एक मिक्सर घ्यायचे मस्त. 3,000चा आले मस्त बाजारात मिक्सर घ्यायचे. आणि मिक्सर आहे ना आता, नंतर घेऊ ना आपण. मिक्सर घेऊ सगळा. अजून पडणारच ना हप्ता, आलो पडतीलच ना. आई पण एक सांग, ही स्कीम आली त्या तुला पहिला कोण सांगला? मी सांगितलं ना. मग बाप गेला तर झेरॉक्स आणायला, काय आणायला. तुझ्या तोडी कोण फिरला? मीच फिरलो ना. मग पहिला मला दे ना, नंतरचं अजून किती. आताचे 2 पडलेत, अजून किती आहे तर 10 महिन्याचं 15,000 रुपये होतील. ते 15,000 तुलाच घे ना. तुला काय करायचे ते कर. मला फक्त 3,000 मागतोय मी. ते पडतील तेव्हा पडतील. पण आता तर मला घेऊ दे ना. पहिल्याची आठवण असते बाबा. आता आमचं भाऊनी पाठवलं समजा. हां, आम्ही लाडकी बहिणीला, आम्हाला लाडक्या बहिणीला पाठवलेत पैसे. आम्ही काहीतरी पहिली का समजा भावाची काहीतरी आठवण राहू दे ना. कशाला नुसतं हे. मला मोबाईल काय आहे, 2 महिने टिकला, 4 महिने तुमचं, 5-5 महिने, 2-2 महिने, 1-1 महिन्या सारखा चेंज होत राहते. नवीन आला का नवीन पाहिजे, नवीन आला का नवीन पाहिजे. राहू दे ना माझं काहीतरी. आई तुला एक सिक्रेट सांगतो मी. अजून एक आली स्कीम, ती तुला मी नंतर सांगतो. तिला 15,000 आहेत. 15,000 म्हणजे अजून एक स्कीम आली? हो आई. आणि त्याला 15,000 आहेत. त्या स्कीम कोणालाच माहिती नाही. मी त्याचं व्यवस्थित करून देतो. तुला 15,000 भेटतील. हां, त्याच्यात तुला कानातल्या घर काही कर, तुला काय करायचे ते कर. फक्त हे 3,000 रुपये मला दे. ते 15,000ची स्कीमसुद्धा मी तुला करून देईन. तुझ्या जोडीला फिरायला मी आहे, टेन्शन नको घेऊ. बाबाला पण सांगायचं नाही आपण. खरी झाली का? हां, खरी झाले. हो ना गाई, काय झाले. ती बाजूवाली काकी विचारत होती मला, काय स्कीम आली मला करून दे, मी तुला 5,000 देते. म्हणजे तुला कोण सांगितलं? गाई माझा मित्र त्याच कामा करीत सांगत आहे तुम्हाला. ती बाजूवाली काकी मला 5,000 द्यायला तयार आहे. त्याच 15,000 स्कीम करायला. तरी मी नाही सांगितलं. आत्ता 5,000 देत होती. नको, मी विचार केला पहिला माझ्या आईचा करणार. आई तू 3,000 रुपये दे. 5,000 नाही मागत, 3,000 दे. ते तुझं आलं ते 15 आलं ना. 15चे 15 तुला ठेव. मला 1 रुपया नको. प्लस या 10 महिन्याचं 15, 30,000 रुपये होतील. हां, 30,000 तुला काही पण कर ना. मी काही विचारणार नाही तुला. आणि बाबाला पण सांगणार नाही. आपला गपच्या गप ठेवायचा बस. बँकेत ठेवून द्यायचा. नाही तुला कानातला कर, नाकातला कर, काय करायचे बांगड्या बिंगड्या काही मस्त होऊन जाईल. गपच्या गप करून टाकतो मी. मी 3,000 देते, पण माझं ती 15,000 स्कीम करायला लागला का सांगतो. नाही तर तू बोलशील 3,000 घेतले मी मोकला झालो. करशील ना नक्की? हो आई, करीन मी. तू टेन्शन नको घेऊ. तुझी 15,000 स्कीम तरी मला फक्त 3,000 दे. टेन्शन घ्यायचं काम नाही. हां, ते बाजूवाली काकी सांगितलं नाही चांगला, अजून लई सांगतात मला. बरं उद्या काढून देते तुला 3,000 रुपये. बस मोबाईल घे, थोडंसं माझं नाव तरी होईल. हो, आता एवढं मोबाईल बाबांनी घेऊन दिला. एक आईच्या नावात तर होऊ दे ना. नाही का? हो, उद्या काढून देते का सकाळी? उद्या बँक चालू आहे का? हो, चालू आहे. मी घेऊन जाईल ना तुला. कसा चेकबुक भरताना मी भरून देईल, काढून देईल.